मित्रांनो, आता आपण नागबाबाला चाललेलो आहे. तर या बोगद्यामधून केपीच्या इकडून जो बोगदा जातो त्या बोगद्यामधून आपण या साईडला जाऊ शकतो. इकडे सौरभला माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे चाललो. तर तुम्हाला ही गावची माणसं आहे, तर तुम्ही ज्याला माहिती नाही त्यांनी जाऊ नका. तर आम्ही या सौरभ सोबत चाललेलो आहे आणि तो आम्हाला सगळं दाखवतो आहे. तर चला तिकडचं एक्सप्लोअर करूया जरा कसं काय आहे ते आणि पुढे भेटूया. मित्रांनो, आता आपण नागबाबाला चाललेलो आहे आणि हा पहिला बोगदा तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा पहिला बोगदा इकडे संपलेला आहे आणि इकडूनच दुसरा बोगदा इकडे माझ्या मागे या साईडला चालतो. तर आपल्याला हा बोगदा पण पार करायचा आहे आणि याच्या मागे आपल्याला नाथबाबा यांचं मंदिर दिसणार आहे. तर आपण तिकडे जाणार आहे. तर बघूया पुढे काय होतं. तर मित्रांनो, आता आपण हा सेकंड बोगदा चालू केलेला आहे. तर हे लोक पुढे गेलेले आहेत, मी पण चाललो आता. तर चला पुढे काय होतं ते बघूया. भावांनो, कुठे गेलेला? हा, लालबागला. तुमचा जरा एक्सपिरियन्स सांगा जरा. काय नाही, व्यवस्थित आहे ट्रेक. एकदा तुम्ही पण बघा. हा मित्रांनो, आता हा दुसरा बोगदा पण संपलेला आहे आणि आपण आता पुढे चालत आहोत. तर पुढचं सौरभला माहिती आहे, तर सौरभकडून आपण थोडी माहिती घेऊया की नागबाबाचं काय आहे आणि कसं काय आहे. तर तुम्हाला तोपर्यंत पुढचा व्ह्यू दाखवतो कसं आहे ते. तर सौरभ आम्हाला जरा त्या नागबाबाबद्दल थोडी माहिती दे आणि थोडं काहीतरी या व्हिडिओमध्ये सांग. आपण नाथबाबा म्हणजे नवनाथांचा जे नवनाथ होते त्यांचं स्थान आहे वरती. तिथं बघण्यासारखं भरपूर खूप काही आहे. गणपतीचं स्मारक आहे तिथं. छत्रपती शिवाजी महाराज तिथं येऊन गेले. संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे दोघं तिथं येऊन गेलेत. प्लस खाली जर बघायला गेले तर कातळदरी, शिवकालीन कातळदरी आहे बॅक साईडला. त्यानंतर नवनाथांनी जी तप केलेले, वर्षांना वर्ष तप केलेले, वर्षानुवर्ष तप केलेले त्यांनी. आपण तिथे जाऊन तिथे थोडंसं थांबणार आहोत और बाकीचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. तर चला पुढे बघूया आपण की कसं काय आणि काय एक्सप्लोअर करतोय ते. मित्रांनो, खूप चांगला एक्सपिरियन्स येत आहे नागबाबाला जाण्यासाठी, त्या मंदिरामध्ये जाण्यासाठी. तर ट्रॅक करून चालायला खूप मस्त भारी वाटतं आहे. तर माझ्या पाठीमागे हितेश आहे, तो येतो आहे आणि हे तिघजण पुढे गेलेले आहेत. आणि आपलं ते मंदिर आहे, या इकडून वरती जायचं आपल्याला. तर तुम्हाला तिकडे नागबाबाचं मंदिर दिसेल. तर पुढे बघूया काय होतं ते. चला. आणि या ट्रॅकला जर तुम्ही जात असाल तर मागे 2-2 मिनटाला मागे बघत राहा की ट्रेन येते की नाही. या साईडने मागून ट्रेन येते, तर 2-2 मिनटाला मागे बघत राहा आणि पुढे चालत. ट्रेन आलेली आहे. तर लकीली आम्ही इकडे साईडला आलेलो आहे, या बोगद्याच्या इकडे. या बोगद्याच्या इकडे आलेलो आहे आणि तुम्ही ट्रेन इकडे बघू शकता. तर मित्रांनो, तुम्ही आता ट्रेन गेलेली बघितली. तर त्या बोगद्याच्या साईडनी आपल्याला लेफ्ट साईडनी वरती जायचं आहे. तर तुम्ही माझ्या इकडे मागे बघू शकता की आम्ही या साईडने आलो आणि ती ट्रेन या बोगद्यातून इकडून गेलेली आहे आणि इकडून लेफ्ट साईडला जाण्यासाठी जागा आहे. तर आपल्याला सौरभ तिकडून घेऊन जात आहे. तर बघूया. मित्रांनो, हा शेवटचा टप्पा आहे. खूप दमलेलो आहे कारण खूप वर्षानंतर हा ट्रॅक करतो आहे. तर खूप दमायला होतं आहे आणि हा शेवटचा टप्पा राहिलेला आहे. मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता की इकडे बोर्ड लिहिलेला आहे नागनाथ मंदिर मार्ग. तर या मार्गावरून आपल्याला इकडे पुढे जायचं आहे. तर चला बघूया. तर मित्रांनो, आता या थोड्याशा पायऱ्या चढून आपल्याला हा डोंगर नुसता खाली उतरायचा आहे
आणि त्याच्यानंतर याच्या पाठीमागे नाथबाबाचं मंदिर आहे, तर आपण तिकडे जाणार आहोत. फक्त 5 मिनिटाचा टाईम लागणार आहे आपल्याला. फक्त हा छोटासा ट्रॅक आहे इकडून, तर हा ट्रॅक करून त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहे. चला. तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघू शकता ह्या स्टेप्स आहेत आणि याच्यावरती इकडे आपलं मंदिर आहे. तर आपल्याला इकडे वरती जायचं आहे. जस्ट 2 मिनिटाच्या अंतरावरती आपण आता आलेलो आहे आणि वरती आपण जाणार आणि तिकडचा व्ह्यू कसा आहे तो एकदम एक्सप्लोर करूया. मी तसंच तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो. हे बघा, एकदम छान वाटतं इकडचं. तर मित्रांनो, फायनली आपण या कानिफनाथ बाबांच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता की याच्यातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि याच्यातून बाहेर यायचं आहे. तर आपण बघूया. आणि एकदम सुंदर मंदिर आहे. तुम्ही एकदा एक्सप्लोर करायला पाहिजे, इकडे यायला पाहिजे. आणि इकडे येताना एक सक्त विनंती आहे की इकडे बायकांना अलाउड नाही आणि प्लस काळे कपडे आतमध्ये तुम्ही येऊन काळे कपडे घालू नाही शकत. आणि प्लस येताना तुम्ही हातपाय धुवून यायचे आणि चमड्याची वस्तू काही याच्यामध्ये मंदिरामध्ये आणायची नाही, ही तुम्हाला एक विनंती करतो. आणि तुम्ही इकडे येऊ शकता ट्रॅक करायला. खूप चांगलं मंदिर आहे, खूप प्रसन्न वाटतं. त्याच्याच आधी थोडं आरती केली, इकडे भरपूर पोरं आलेली, खूप भक्त आलेले कानिफनाथ महाराजांचे. तर सर्वांनी आरती केली तर खूप मजा आली. आम्हाला ती आरती भेटली, ते आम्ही भाग्यवान मानतो. तर तुम्हाला मी दाखवतो याच्या आतमध्ये काय आहे. मित्रांनो, तुम्ही याच्यातून एंटर केल्यानंतर तुम्ही समोर बघू शकता की नामदेव बाबांचं मूर्ती आहे आणि त्यांची पूजा करतात इकडे. आणि बाहेर तुम्हाला याचीच माहिती तुम्हाला सांगणार पुढच्या व्हिडिओमध्ये, ते तुम्ही नक्कीच बघा. तर याच्यामध्ये हे असं एकदम खूप छान असं आणि छोटंसं याच्यामध्ये बाबांचं मूर्ती त्यांनी घडवलेली आहे. खूप चांगलं वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतंय याच्यामध्ये. मित्रांनो, आता आपल्याला सौरव या मंदिराबद्दल माहिती सांगत आहे. तर आपण बघूया की सौरव आपल्याला काय माहिती सांगतोय. तर नमस्कार, माझं नाव आहे सौरभ दिनेश कोळसे आणि आपण आता नवनाथांच्या गडावर आलो आहे. तिथं नवनाथांनी तपश्चर्या केलेली, तप केलेले, मोठे तप केलेले. परत आपण आता हा एंट्री, मी जिथं उभा राहिलो आहे ना, ती एंट्री आहे. तिथनं आपल्याला जसं आपण आता गेलो तोंडाने गेलं आहे तसंच मागं पहिले पाय ठेवून रिटर्न यायचं. आतमध्ये देवाची मूर्ती आहे आणि काळे वस्त्र आणि चांबडीची गोष्ट काय घालायची नाही. लेडीजसाठी खास, तर लेडीज ही तर आणायची नाही. हा नवनाथांचा ब्रह्मचार्य मतलब हे आपलं ब्रह्मचारी आहेत ते नवनाथ, म्हणून त्याच्यासाठी इकडे लेडीज यायला अलाव नाही आहे. बाकी तुम्ही बघू शकता या साईडला होम आहे आणि होमच्या साईडला एक गुफा आहे. त्या गुफामध्ये थंड पाण्याचे झरे लागले. तुम्ही कधी पण या, उन्हाळी या पावसाळी या, तुम्हाला ते झरे भेटणार. या साईडला तुम्ही बघू शकता.
हॅलो, तुम्ही बघू शकता. तर आता तुम्ही जर आले काळे वस्त्र घालून तर ते तुम्हाला त्रास होणार या गोष्टीचा, कारण की हे कडक देवस्थान आहे. वरती हे आहे का काय रे आपला राजमाची किल्ला समोर समोर राजमाची तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपला हा ट्रॅक केपीचा आणि नाथबाबाचा ट्रॅक इकडे संपलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. आणि जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला सौरभचा मी नंबर देतो गायडन्स घालून. तर त्यासाठी गोष्ट इकडे माहिती आहे, मी याचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर तो तुम्ही नक्की बघा. आणि जर तुम्हाला जायचं असेल नाथबाबा आणि केपी वॉटरफॉलला तर तुम्ही नक्की याला संपर्क करा. आणि आजचा ट्रॅक आम्हाला तर खूप आवडला. थँक्यू.